बघा आपण या ॲन्युटीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आता आपण बघणार आहोत ॲन्युटी ड्यू. आतापर्यंत भेटले ते आपण सगळे ॲन्युटी इमिडिएट होते. आता ॲन्युटी ड्यू मधले फॉर्म्युले वेगळे आहेत, ॲन्युटी ड्यू मधल्या टर्मिनॉलॉजीज पण वेगळ्या आहेत. आपण ॲन्युटी इमिडिएटमध्ये ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू एने दाखवतो, त्याच्याऐवजी आपण तिथे ए डॅशने दाखवणार आहोत. प्रेझेंट व्हॅल्यू पीच्या ऐवजी पी डॅशने दाखवणार आहोत. बाकी सगळं टर्मिनॉलॉजी सेम आहे. आता मेन जो फॉर्म्युल्यातला फरक आहे तो आधी लक्षात घ्या. जो ॲन्युटी इमिडिएटसाठी फॉर्म्युला होता एचा, तो 1+i/i सॉरी c/i इंटू पुढचा फॉर्म्युला सेम होता. इथे फक्त बदल काय झाला आहे, हा जो c आहे त्याला ब्रॅकेट आहे 1+i, म्हणजे 1+i हा ब्रॅकेट फक्त एक्स्ट्रा आहे, बाकी फॉर्म्युल्यात काही बदल नाही. इथे पी डॅशचा फॉर्म्युला भेटला तर सुद्धा लक्षात येईल c/iच होता आपला फॉर्म्युला, हे सेम आहे. फक्त इथे काय आलं आहे 1+i, म्हणजे जिथे c आहे रिप्लेस c बाय c इंटू 1+i, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक ॲन्युटी ड्यूचे फॉर्म्युले मिळतील. म्हणजे फॉर्म्युले वेगळे लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही. हा फॉर्म्युला सेम टू सेम आहे. ए डॅश इज इक्वल टू पी डॅश इज 1+i/n. फक्त ए आणि पीच्या ऐवजी ए डॅश आणि पी डॅश झाले. हा सुद्धा फॉर्म्युला सेम आहे. फक्त इथे बघा रिप्लेसमेंट सी होता इथे याच्या आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये, त्याच्याऐवजी इथे काय आहे c इंटू 1+i. म्हणजे फक्त सीच्या ऐवजी c इंटू 1+i लिहिलं की तुम्हाला सगळे ॲन्युटी ड्यूचे फॉर्म्युले मिळतील. वेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही. सेम 4 फॉर्म्युले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये ॲन्युटी ड्यूची उदाहरणं संख्येने कमी आहेत, पण जी काय आहेत त्यातली आपण 2-3 उदाहरणं बघू. ॲन्युटी ड्यू, फाइंड द ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. काय काढायचं आहे, ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू काढायची. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही गोष्ट, कारण बाकी काय बदल काय होणारच नाही, फक्त फॉर्म्युला बदलणार आहे. त्यामुळे कुठली ॲन्युटी तेवढं तुम्ही फक्त बघण्याची गरज आहे. ऑफ ₹2,000 पर ॲनम फॉर 4 years ॲट 10% per annum compounded annually. Now given things are C dash. Now you write it as C C dash चा काय संबंध आहे, A dash आणि P dash घेतो आपण. C म्हणजे ती तशीच राहते. 2000 रेट 10% per annum, त्याच्यानंतर n 4 years आणि काढायचे काय ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू. आता ॲन्युटी ड्यू असल्यामुळे आपण फक्त ए डॅश लिहिणार आहोत. 1c इंटू 1+i/i इंटू 1+i/n - 1. थोडं कॅल्क्युलेशन इथे अवघड झालं, कारण इथे एक्स्ट्रा एक टर्म येणार आहे. c म्हणजे 2000 अपॉन, आता आय तुम्हाला काढायला लागेल. i इज इक्वल टू 10/100 म्हणजे 0.1, म्हणजे इथे 0.1 येईल. इंटू इथे फक्त एक एक्स्ट्रा टर्म येईल 1+i, म्हणजेच 1.1 1+0.1 म्हणजे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. इंटू ब्रॅकेट ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.4641 - 1. आता हा पॉईंट 1 काढून टाका. तो पॉईंट काढताना ह्याच्याबरोबर काढा, म्हणजे तुमचा इथे शून्य वाढवायची गरज नाही. सो 2000 इंटू 11 इंटू 0.4641. आता तुम्हाला थोडं अजून सोपं करायचं असेल तर हे 3 डेसिमल आहेत, ते ह्या 3 शून्याबरोबर जातील, म्हणजे थोडं अजून सोपं होईल. 2 × 11 × 4.641. तुम्हाला अजूनही पॉईंट नको, अजूनही पॉईंट नको असतील तर त्याच्यापेक्षा सोपं दाखवतो. 2 × 11 × 10 भागिले 10 करावं लागेल तुम्हाला. 4641 भागिले 10, म्हणजे वरती आणि खालती 10ने आपण गुणलं. आता हा सरळ गुणाकार आहे. भागिले 10 करणं सोपं आहे, पॉईंट फक्त सरकवायचा असतो. मी उत्तर ऑलरेडी काढून ठेवलं आहे. 10,210.2, म्हणजे ह्याचा गुणाकार केला तर 10,000, म्हणजे 10,21,02 येईल. एक 10ने भागल्यानंतर 1 डेसिमल फक्त सरकवायचं आहे. आता हे उत्तर बरोबर चूक कसं ओळखायचं, आपण 2,000 रुपये 4 वर्ष भरले, म्हणजे 8,000 रुपये तर आपण भरलेच आहेत. आपल्याला मिळताना 8,000 पेक्षा थोडी जास्त अमाऊंट मिळाली पाहिजे. 10,000 आपल्याला मिळाली, त्यामध्ये आपलं उत्तर टेक्निकली चूक नाही, आकड्यात मागे पुढे होऊ शकते. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघू आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मला फॉर्म्युला कुठला वापरायचा लगेच क्लिअर होतो. ऑफ ₹5,000 म्हणजे सी तुम्हाला दिलेला आहे. टू बी पेड पर क्वार्टरली ॲट 16% per annum compounded
क्वार्टरली फॉर 1 इयर. इथे जरा क्वार्टरली हाफ इयरली आली की जरा आपण जागा होऊन प्रश्न सोडवायचा. सी 5000 दॅट इज गिवन टू यू. रेट 16% पर ॲनम आहे म्हणजे 4% पर क्वार्टर, कारण आपल्याला क्वार्टरचा रेट पाहिजे होती. त्याच्यानंतर पिरियड 1 इयर असतं म्हटलं तरी 4 क्वार्टर्स त्याचे तयार होतील. आणि मग तुम्हाला आय काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल. R/100 म्हणजेच 4/100 0.04. आणि आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे लगेच आपल्याला कळतं. इथे बघा दिलेल्याची पण बोर्डच्या पुढे 0.04 आहे आणि इथे सुद्धा 4 आहे म्हणजे 4 क्वार्टर म्हणजे तुमचा पिरियड जो आहे तो सुद्धा तुमचा बरोबर आहे. तुम्हाला काढायचा आहे प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे पी डॅशचा फॉर्म्युला वापरायचा. सो पी डॅश जी फॉर्म्युला लिहित नाही मी 5000 इंटू 1 प्लस आय म्हणजे 1.04 अपॉन 0.04. इथे सोपं काय असतं, इथे 1 प्लस आय असतं आणि इथे आय असतं म्हणजे हे दोघांची पॉईंट आपल्याला डायरेक्ट घालवता येतात. इंटू आता डायरेक्ट फक्त ती व्हॅल्यू बघा, तिथे ही व्हॅल्यू 1 पॉईंट आहे नाही आहे त्यामुळे 1 मायनस 0.8548. मगाशी तुम्हाला सांगितलं ही वजाबाकी कशी करायची. सरळ 10,000 लिहायचे, त्याच्यातनं 8,548 वजा करायचे आणि उत्तर लिहून टाकायचं. 5000 इंटू 104 भागिले 4. सगळं याचे डेसिमल आणि याचे डेसिमल सेम असतात, घालून टाकायची आणि ही वजाबाकी करायची. ही वजाबाकी ऑलरेडी केलेली आहे ती लिहितो फक्त. 1452 0.1452. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं शिल्लक आहे. आता सोपं बघा 1 2 3 आणि हे याच्यातले 3 डेसिमल पॉईंट घालवता येतील तुम्हाला. थोडं त्यातल्या त्यात सोपं म्हणजे 5 गुणिले 104 भागिले 4 गुणिले 14.2. आता अजून थोडं सोपं करायचं पॉईंट सुद्धा तुम्हाला नको असेल. 5 गुणिले 104. आता खरं म्हणजे 104 भागिले 4 केल्यावर तुम्हाला उत्तर लिहायला हरकत नाही, ते 26 येतं. 26 चौक 104 म्हणजे खालचे 4 पण गेले. 1452 आणि भागिले फक्त 10 करायचं आहे म्हणजे फक्त गुणाकार करायचा आहे आणि 1 डेसिमल पॉईंट सरकवून उत्तर लिहून टाकायचं आहे. मी उत्तर काढलं आहे डायरेक्ट लिहितो, तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुम्हाला कळेल. 18,876 असं उत्तर येईल. 18,876. आता उत्तर बरोबर आहे चूक आहे साधारण अंदाज घ्यायला हरकत नाही. 5,000 रुपये आपण जर 4 वेळा भरले तर आपल्याला टोटल 20,000 रुपये मिळणार मिनिमम ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू. त्याच्यापेक्षा थोडी प्रेझेंट व्हॅल्यू कमी आहे म्हणजे आपलं उत्तर साधारणतः बरोबर आहे. बघा आपण आता या ॲन्युटी ड्यूमधलं जवळजवळ शेवटचं उदाहरण म्हणायला हरकत नाही आपल्याला. ए पर्सन प्लॅन्स टू पुट ₹400 ॲट द बिगिनिंग ऑफ ईच इयर. आता इथे ॲन्युटी इमिडिएट किंवा ॲन्युटी ड्यू असं स्पष्ट काही म्हटलेलं नाही, पण जर आपल्याला त्याचं बेसिक माहिती असेल ॲट द एंड ऑफ ईच पिरियड म्हटलं की ॲन्युटी इमिडिएट असतं आणि ॲट द बिगिनिंग ऑफ ईच पिरियड म्हटलं की ॲन्युटी ड्यू असतं. त्यामुळे इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये नेमका कुठला फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला क्लिअरली आधीच ठरवावं लागेल, नाहीतर नंतर सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपले श्रम फुकट जातील. ॲट द बिगिनिंग ऑफ ईच पिरियड म्हणजे ॲन्युटी ड्यूचे फॉर्म्युला वापरायचे. कंपाऊंडेड ॲन्युअली फॉर 2 years at the rate 2% per annum compounded annually. Calculate the accumulated value after 2 years. बाकी सगळं नॉर्मल आहे, फक्त आपल्याला इमिडिएट आहे की ड्यू आहे. आता याच्यात काय काय दिलेलं आहे बघा. सी इज गिवन टू यू इट इज 400. रेट इज गिवन टू यू ॲज 2% and that is 2 years. So you can calculate I 2/100 that is 0.02 आणि ते आपल्याला इथे दिसतं आणि पिरियड पण तुमचा बरोबर आहे हे इथे दिसतो. फक्त काढायचं काय तुम्हाला, यू हॅव टू फाइंड द ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू दॅट इज ए डॅश. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण हे वापरताना म्हणजे टर्मिनॉलॉजी वापरताना जी ॲन्युटी ड्यू आहे खरं म्हणजे सुरुवातीला एक वाक्यसुद्धा लिहायला हरकत नाही. दिस इज द ॲन्युटी इमिडिएट किंवा दिस इज द ॲन्युटी ड्यू म्हणजे आपण पुढे वापरणारे फॉर्म्युले चुकून सुद्धा दुसरे वापरणार नाही. त्यामुळे एकदा आपल्याला सुरुवातीला वाक्य लिहायला हरकत नाही. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन्युटी ड्यू किंवा दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन्युटी इमिडिएट. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन्युटी ड्यू. सो वी यूज ए डॅश इज इक्वल टू सी इंटू 1 प्लस आय अपॉन आय इंटू 1 प्लस आय रेस टू n-1. आता सी म्हणजे तुमचं आहे 400 रुपये. 1 प्लस आय म्हणजे 1.04
सॉरी 1.02 अपॉन 0.02 इंटू व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.0404 मायनस 1. आता फक्त कॅल्क्युलेशनचा भाग शिल्लक राहिला. 400 गुणिले 102 भागिले 2, 400 गुणिले 102 भागिले 2 गुणिले 0.4040 सॉरी 0404 चुकून लिहिलं तरी चुकेला होतं. आता हे 4 डेसिमल आहेत आणि हे 2च शून्य आहेत. थोडंसं आता कॅल्क्युलेशन आपल्याला पॉईंटमध्ये काढता सुद्धा आलं पाहिजे. हे 4 गुणिले 102, आता 102 भागिले 2 केलं की 51 येईल आणि हे 4.04. 2 डेसिमल फक्त मी पुढे सरकवले कारण हे 2 शून्य आहेत. आता ह्या 51 गुणिले 4 तर सहज करणं शक्य आहे आणि गुणिले हे फक्त हे केलं. हा गुणाकार मात्र आपल्याला करावा लागेल आणि हा गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्तर जे येईल ते 824.16. म्हणजे गुणाकार करताना काय करायचं की हे सगळे डेसिमल पॉईंट काढून टाकायचे आणि उत्तर काढायचं आणि मग फक्त मग डेसिमल पॉईंट काढल्यानंतर 4 डेसिमलला तुम्हाला हे सरकवायचं आहे. आता हे जे काय आपण केलं आहे त्या बघा हे 2 शून्य आहेत त्यामुळे हा 4.04 एक नाही हा म्हणजे 4.04 एवढंच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि साधारणतः आपण 400 रुपये जर 2 वर्ष भरले तर 800 रुपये आपल्याला मिळतील हे साधं दिसतंच आहे. आणि मग थोडं व्याज आपल्याला मिळाल्यामुळे ते 824.16. इथे आपला ॲन्युटी हा टॉपिक सुद्धा संपला. ॲन्युटीचे उदाहरण ओळखणं सोपं असतं कारण त्याला खाली काहीतरी कंसात दिलेलं असतं बऱ्यापैकी उदाहरणांमध्ये. त्यामुळे ॲन्युटी इमिडिएट आहे की ॲन्युटी ड्यू आहे तेवढं ओळखायचं. A डॅश किंवा P डॅश किंवा A किंवा P एवढं नीट ओळखायचं आणि उदाहरण सोडवायचं. थँक्यू.